ओके. चला तर आपण मराठी व्याकरण सुरू केलेलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की मराठी व्याकरणामध्ये कोणते कोणते टॉपिक्स येतात. बरोबर आहे. टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत. तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की त्याआधी एकदा टॉपिक पाहून घेऊया, एक क्विक रिव्हिजन घेऊया. येस, टॉपिक मध्ये काय काय होतं? जे वर्ण आहेत, ठीक आहे. वर्णामध्ये काय काय येतं? स्वर, व्यंजन, अनुस्वार, विसर्ग येतं. शब्द, ठीक आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, क्रियाविशेषण, अव्यय, या सगळ्या गोष्टी येतात. वाक्यांचे प्रकार, लिंग, काळ, वचन, विभक्ती, हे काय आहेत? कशाचे टाइप्स आहेत? टॉपिक्स आहेत मराठी व्याकरणाचे. अलंकार, संधी, समास. ओके. तर आता सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे तो आपण सुरू करणार आहे, तो आहे संधी. आता संधी म्हणजे काय काय असणार आहे? आज आपण मराठी व्याकरणामधील एक अत्यंत महत्वाचा आणि परीक्षेच्या दृष्टीने वारंवार विचारला जाणारा जो टॉपिक आहे तो शिकणार आहोत. तो म्हणजे काय आहे? संधी आहे. संधी हा असा विषय आहे की जर आपल्याला वर्ण, स्वर, व्यंजन, शब्दांची रचना आणि उच्चार यांची माहिती जर नसेल तर संधी समजणं थोडंसं कठीण वाटतं. म्हणून आपण थेट संधीकडे न जाता काय करूया की बेसिक गोष्टी समजून घेऊया आधी. ओके. जसे की बेसिक गोष्टीमध्ये काय येणार आहे? भाषा म्हणजे काय असते? ओके. भाषा म्हणजे काय, ध्वनी म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, वर्णमाला म्हणजे काय असतं, स्वर कशाला म्हणतात, व्यंजन कशाला म्हणतात, या गोष्टी आपण बघूया. ओके. तर इथे तर लिहिलेलं नाहीये पीपीटी मध्ये, पण मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगेल की भाषा, ध्वनी, वर्ण काय असतात. ओके. आता विद्यार्थ्यांनो एक लक्षात घ्या. आपण सर्वजण रोज भाषा वापरतो, बरोबर आहे. मराठी वापरतो, हिंदी वापरतो, इंग्लिश वापरतो किंवा इतर कोणतीही भाषा असो, ती बोलण्यासाठी सर्वात आधी आपल्याला ध्वनी निर्माण करावा लागतो. ओके. समजा आता मी असं म्हणतेय, मी म्हणतेय घर. घर हा शब्द मी बोललीये, बरोबर आहे. पण घर बोलताना माझ्या तोंडातून काही विशिष्ट ध्वनी बाहेर पडतीये. भाषेचा पाया जो असतो ना त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं ध्वनी, असं म्हटलं जातं. ओके. आणि ध्वनीचं लिखित स्वरूप म्हणजेच काय असतं? वर्ण असतं. ओके. आता वर्ण म्हणजे काय? वर्ण म्हणजे काय असतं? आता जसं इंग्लिशमध्ये लेटर्स असतात, ए बी सी डी, बरोबर आहे. तसं मराठीमध्ये काय असतात? वर्ण असतात. अ आ इ ई हे काय आहेत? वर्ण आहेत. ठीक आहे. अ आ इ ई क ख ग घ हे सगळे काय आहेत? वर्ण आहेत. आणि हे सगळे वर्ण काय असतात? स्वतंत्र असतात. ओके. स्वतंत्र वर्ण असतात. यापेक्षा लहान याचा याचा लहान भाग पण करता येत नाही. आणि म्हणून वर्णाला भाषेमध्ये मूलभूत घटक असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. आता एक प्रश्न विचारते मी. शाळा हा शब्द कोणकोणत्या वर्णांनी बनलेला आहे? मला सांगू शकता का? शाळा हा शब्द कोणकोणत्या वर्णांनी बनलेला असणार आहे? येस, ळ, बरोबर आहे. आ येतं त्यामध्ये. या प्रत्येक घटक जो आहे ना तो काय आहे? वर्ण आहे. ळ, इथं जो येतोय हे सगळं काय आहे? वर्ण आहे. आता वर्णमाला. वर्णमाला म्हणजे काय असतं? वर्णमाला म्हणजे काय? वर्णमाला म्हणजे काय असतं की आपल्या भाषेत सर्व वर्णांचा जो समूह आहे त्याला काय म्हणतो आपण? वर्णमाला म्हणतो. तर वर्णमालामध्ये काय येतात? स्वर येतात आणि व्यंजन येतात. ओके. स्वर आणि व्यंजन येत असतात. स्वर म्हणजे काय असतं? आधी स्वर समजून घ्या. स्वर म्हणजे काय की स्वर हा शब्द आपण अनेक वेळा ऐकतो, पण स्वर म्हणजे नेमकी काय याचं आज आपण बघूया. ठीक आहे. तर स्वराची व्याख्या जर सांगायची असेल तर कशी सांगू शकतो आपण? की ज्या वर्णाचा उच्चार करताना दुसऱ्या कोणत्याही वर्णाची मदत लागत नाही त्यांना स्वर असं म्हणतात, त्या वर्णांना. ठीक आहे. म्हणजे समजा आहे. ओके. मध्ये दुसरा कुठला वर्ण येतोय का? येत नाहीये. आहे. मध्ये येतोय का? नाहीये. ई आहे. समजा ई मध्ये येतोय का? ई ई मध्ये पण येत नाहीये, बरोबर आहे. म्हणून हे सगळे काय झाले? स्वर झाले. ओके. स्वरांना दुसऱ्या वर्णांची गरज लागत नाही. मराठीमध्ये टोटल स्वर जे आहेत ते कोणते आहेत? आ ई उ ए ऐ ओ औ आहा पर्यंत जे आहेत ना ते सगळे काय आहेत? स्वर आहेत. ओके.
आता स्वरांना स्वयंपूर्ण का म्हणतात? ठीक आहे, का म्हटलं जातं? कारण ते स्वतःच उच्चारले जाऊ शकतात, बरोबर आहे. आता उदाहरणार्थ समजा जर मी तुम्हाला अ म्हणायला सांगितलं तर तुम्ही लगेच म्हणू शकता अ, बरोबर आहे. पण मी समजा तुम्हाला क म्हणायला सांगितलं, पण क स्वतंत्र उच्चारून दाखवा म्हटलं तर ते कठीण आहे, बरोबर आहे. कारण क ला स्वराची गरज आहे. क म्हणजे अ येतं यामध्ये, बरोबर आहे. म्हणजे क अ वरती डिपेंड आहे. त्यामुळे हा काय झाला? व्यंजन झाला. आलं लक्षामध्ये? तर व्यंजन काय आहे समजते? ज्या वर्णांना उच्चार करण्यासाठी स्वरांची मदत लागते त्यांना काय म्हणतात? व्यंजन असं म्हटलं जातं. ओके. आता क असू द्या, ख, ग, च, च, झ हे सगळं कशामध्ये येतं? व्यंजनांमध्ये येत असतं. ओके. व्यंजन स्वतंत्र नसतात, स्वर स्वतंत्र असतात. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके. स्वर म्हणजे स्वतंत्र व्यक्ती, व्यंजन म्हणजे ज्याला आधाराची गरज आहे अशी व्यक्ती. स्वराशिवाय व्यंजन काय असतो? अपूर्ण असतो. ओके. आणि शब्द म्हणजे काय असतं? की वर्ण एकत्र आले की काय होतं? शब्द तयार होतो. जसं की श आहे, ळ आहे, बरोबर आहे. हे दोन्ही एकत्र येऊन समजा शाळा तयार होतीये, हा शब्द तयार होतोय. काय आहे? घ आहे समजा, र आहे, दोन्ही एकत्र येऊन काय होतोय? शब्द तयार होतोय, घर, बरोबर आहे. शब्द म्हणजे काय? अर्थपूर्ण वर्णसमूह. ओके. याला म्हणतात शब्द. आता पाहिले आपण सगळं बेसिक. आता सुरू करूया आपला जो महत्वाचा टॉपिक आहे, जो म्हणजे कुठला? संधी. ठीक आहे. आता संधी म्हणजे काय? काय असणार आहे संधी म्हणजे? आता संधी म्हणजे विद्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात घ्या. समजा दोन शब्द एकमेकांच्या शेजारी आले. ओके. तर उच्चार करताना काही वेळा ते वेगवेगळे बोलणे अवघड जातं. त्यामुळे भाषेमध्ये नैसर्गिकरित्या काय काही बदल होतात. त्या बदलांनाच काय म्हटलं जातं? संधी असं म्हटलं जातं. ओके. संधीची व्याख्या बघा. दोन वर्ण, दोन शब्द किंवा शब्दांचे दोन भाग एकत्र आले की उच्चार सोपा होण्यासाठी काही वेळा अक्षरांमध्ये बदल होतो. या बदलांना काय म्हणतात? संधी असं म्हणतात. ओके. काय आहे व्याख्या? समजा दोन वर्ण, दोन शब्द किंवा शब्दांचे भाग एकत्र आल्यावर उच्चार व्यवस्थित क्लिअर होण्यासाठी त्यांच्या वर्णांमध्ये जो बदल होतो त्यांना काय म्हटलं जातं? संधी असं म्हटलं जातं. अजून सोप्या भाषेत सांगायला गेलं तर लक्षात घ्या, जेव्हा दोन शब्द एकत्र येतात आणि त्यांचा उच्चार सोपा करण्यासाठी अक्षरांमध्ये बदल केला जातो, तो म्हणजे काय असतो? संधी असतो. जोडणीमुळे होणारा वर्ण बदल म्हणजे काय आहे? संधी आहे. ओके. आता संधी का होते? ठीक आहे. संधी का होणार आहे? लक्षात घ्या. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. भाषेचा मुख्य उद्देश संवाद साधणे असतो, बरोबर आहे. कन्व्हर्सेशन करणं असतं. तर संवाद करताना उच्चार सोपा असायला पाहिजे, बरोबर आहे. आता उदाहरण समजा तुम्हाला असं म्हणायचंय की सकाळ झालीये. सकाळ झाली म्हणण्यापेक्षा सूर्य उदय झालाय आपण असं म्हणतो का? सूर्य उदय असं म्हणतो का? आपण काय म्हणतो? सूर्योदय म्हणतो, बरोबर आहे. हे दोन्ही शब्द काय करतो? एकत्र करतो, जोडतो या शब्दांना. ठीक आहे. वेगवेगळं बोलण्यापेक्षा सूर्योदय म्हणून टाकतो आपण. आणि सूर्योदय बोलायला सोपं पण आहे. त्यामुळे काय होतं? ही भाषा आपोआप स्वीकारली जाते. यालाच काय म्हणतात? संधी असं म्हणतात. ठीक आहे. जसं की आता उदाहरण बघा इथे, विद्या आलय एकत्र केल्यावर काय झालं? विद्यालय झालं. इथे विद्याच्या शेवटी काय आहे? आ आहे, बरोबर आहे. विद्या स्वर आहे का व्यंजन आहे? आ जो आहे, आ काय असणार आहे? शेवटचा शब्द आहे विद्याचा, बरोबर आहे. आणि आलय, आलयचा पण शेवटचा आ आहे. दोन्ही एकत्र येऊन आ बनते आणि विद्यालय बनते, बरोबर आहे. तसंच पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोघांमध्ये काय होतो? एक वर्ण तयार होतो. या वर्णाच्या अशाच एकत्र येण्याच्या प्रकाराला काय म्हटलं जातं? संधी असं म्हटलं जातं. ओके. खूप सोप्या भाषेमध्ये सांगितलंय मी तुम्हाला की संधी कशाला म्हणतात. ठीक आहे. पुढे बघूया आता. येस, शब्दांची घडण व संधी. शब्दांची घडण व संधी काय असणार आहे? येस, शब्दांची घडण व संधी लक्षात घ्या. शब्दांची घडण कशी होते ते आपण पाहिले आहे. ठीक आहे. घडण कशी होते ते बघितले. ईश्वर या शब्दाची फोड पुढील प्रमाणे होईल. आता ईश्वर हा शब्द आहे, ठीक आहे. ईश्वर, ई
श, बरोबर आहे. अधिक व, अधिक अ, अधिक र आणि अधिक अ, हे ईश्वर शब्दाची फोड आहे. ठीक आहे. आता समजा इच्छा शब्द आहे. ओके. आता इच्छा शब्दाची फोड कशी होणार आहे? यामध्ये काय काय येते बघा. ई येतंय, च, छ आणि आ, बरोबर आहेत. हे वर्ड येत आहेत. हे फोड झाली शब्दांची. आता समजा ईश्वर आणि इच्छा या दोन शब्दाला आपल्याला जोडायचं आहे, तर कसं जोडणार? ईश्वर या शब्दाचा जो वर्ण आहे, ईश्वर, शेवटचा वर्ण काय येतोय? अ येतोय, बरोबर आहे. इच्छा या शब्दाचा पहिला वर्ण काय येतोय? ई येतोय, बरोबर आहे. ईश्वर, इच्छा असे दोन शब्द शेजारी आल्यावर ईश्वर या शब्दातून शेवटचा वर्ण अ आणि इच्छा या शब्दातून पहिला वर्ण ई एकमेकांमध्ये मिसळतात. म्हणजे काय होतं? अ अधिक ई असं होणार आहे. आणि काय तयार होणार आहे? रे. ठीक आहे. रे म्हणजेच ए. ठीक आहे. अ आणि एकत्र येऊन ए तयार होतं आणि र मध्ये ए मिक्स केलं म्हणजे काय झालं? रे झालं. तर कुठला काय शब्द तयार होतो? ईश्वर इच्छा हा शब्द तयार होत असतो. आली लक्षामध्ये? ही झाली शब्दांची घडण. घडण व संधी. शब्दांची फोड कशी करायची हे पाहिले आपण. ओके. पुढे बघू आता संधीचे प्रकार. संधीचे प्रकार काय काय आहेत? संधीचे प्रकार मुख्यतः किती असतात? 3 असतात. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. ओके. पहिलं बघू आता आपण स्वर संधी. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. स्वर संधी म्हणजे नेमकं काय? जेव्हा एका शब्दाच्या शेवटी स्वर आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला स्वर येतो व बदल होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? स्वर संधी असं म्हटलं जातं. आता स्वर कोणते असतात? अ असतं, आ, ई, ई, उ, ऊ, ए, रू, ए, ऐ, ओ, औ. बरोबर आहे. हे काय आहेत? स्वर आहेत. ठीक आहे. तर जेव्हा दोन स्वर एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये बदल होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? स्वरसंधी असं म्हणतात. आता उदाहरण बघा. समजा एक शब्द देतीये मी. ठीक आहे. समजा देव अधिक आलय. काय असणार आहे हे? देव अधिक आलय काय असेल? देवालय, बरोबर आहे. बघा, देव व आ, कळतंय? देवालय. ठीक आहे. उच्चार करताना कसं येणार आहे? देवालय येणार आहे. ओके. आता सूर्य उदय आहे हे बघितलं होतं आपण. सूर्य अधिक उदय कसं येणार? सूर्योदय, बरोबर आहे. येथे स्वरांमध्ये बदल झालाय. ठीक आहे. म्हणून काय झाली? ही स्वरसंधी झाली. स्वरसंधीचे पण काही उपप्रकार असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण काय येतात? उपप्रकार येत असतात स्वरसंधीमध्ये पण. काय काय आहेत बघून घ्या. पहिला जो प्रकार आहे दीर्घ संधी. ठीक आहे. दोन सारखे स्वर जर एकत्र येत असतील त्याला दीर्घ स्वर होतो. दीर्घ स्वर तयार होत असतो, बरोबर आहे. तर ते दीर्घ संधीमध्ये येतं. म्हणजे समजा अ आणि आ, अ आणि अ जरी एकत्र येत असेल तर काय होतो? आ होतो. ठीक आहे. अ आणि आ हे जर येत असेल तर काय होणार आहे? आज होणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, लक्षात घ्या नियम काय आहे. सारखे स्वर जर जवळ येत आहे तर दीर्घवाला जो असतो ना तसा उच्चार होतो, असं लक्षात घ्यायचं. म्हणजे अ काय आहे? दीर्घ आहे का? दोन्हीही जर सेम आले तर दीर्घ उच्चार होणार. इथं काय झालंय? दीर्घ उच्चार झालाय. आ, बरोबर आहे. आ झालाय. आ दोन्ही एकत्र आले तरी दीर्घ झालाय. हे दोन्ही छोटे ई आहेत, बरोबर आहे. दीर्घ ई होतोय. एक छोटा ई आहे, एक मोठा ई आहे. उच्चार कसा होतोय? मोठ्या ईचा होतोय. छोटा ऊ आहे दोन्ही. उच्चार मोठ्या ऊचा होतोय. कळतंय? दीर्घ संधीमध्ये काय होतं? छोटं येऊ द्या, मोठं येऊ द्या, उच्चार काय होणार? दीर्घच होणार आहे. ठीक आहे. कशामध्ये? दीर्घ संधीमध्ये. म्हणून याला काय म्हटलं जातं? दीर्घ संधी असं म्हटलं जात असतं. ओके. आता एखादं एक्झाम्पल बघूया आपण. उदाहरण बघूया दीर्घ संधीचं. समजा हिम अधिक आलय.
बरोबर आहे. काय येणार आहे? हिम म्हणजे अ आहे. बरोबर आहे. आलय, आलय म्हणजे आ आहे. तर अ आणि आ एकत्र येऊन काय होतं? अ आणि आ एकत्र येऊन आज होतं, म्हणजे हिमा. म्हणजेच काय होणार? हिमालय. समजलं? असं होतं. ठीक आहे. दोन लहान स्वर मिळून एक मोठा स्वर तयार होतो. ओके. ही झाली आपली दीर्घ संधी. स्वर संधी मधली दीर्घ संधी पाहिली आहे आपण. पुढे बघूया आता. याचे काही उदाहरण आहेत. उदाहरण बघूया आपण. विद्या आलय, ठीक आहे. हा दीर्घ संधीचा प्रकार आहे. हिमालय मी हे आता सांगितलं. देव आलय, अ आणि आ येतोय. बरोबर आहे. भोजन आलय, अ आणि आ येतो इथं पण. धर्म आणि अर्थ, अ आणि अ येतो इथं. शिव आणि आलय, अ आणि आ येतो इथं. सु आणि उक्ती, उ आणि उक्ती दोन्हीही दीर्घ नाही आहेत. ठीक आहे. पण उकार कुठला येतोय? मोठा येतोय. बरोबर आहे. गुरु उपदेश, उ उ आणि उ कुठला उकार येतोय? मोठा उकार येतोय. बरोबर आहे. कळालं? हे कशाचा प्रकार झाला? दीर्घ संधीचा प्रकार झाला. स्वरसंधीमध्ये दीर्घ संधी पाहिली आहे. सोपी ट्रिक लक्षात घ्यायची. काय आहे? अ आणि अ, आ, ई आणि ई, उ आणि उ, छोटा अ, मोठा आ, छोटा ई, मोठा ई, छोटा उ, मोठा उ, दीर्घ उ. आलं लक्षामध्ये? सोपी ट्रिक लक्षात ठेवायची. पुढे बघा आता गुणसंधी. गुणसंधीमध्ये काय येणार आहे? गुणसंधी काय असते? गुणसंधी म्हणजे काय? की जेव्हा अ किंवा आ नंतर ई, मोठं ई, उ, रू येतात तेव्हा गुणसंधी होते. ओके. म्हणजे काय? अ येतय आणि ई येतय, तर काय तयार होतो? ए तयार होतो. अ येतय आणि मोठं ई येते तेव्हा पण काय तयार होतो? ए तयार होत असतो. ठीक आहे. म्हणजे एक्झाम्पल बघा. समजा राजा आणि इंद्र आहे. काय आहे? राजाचं आ आहे. बरोबर आहे. आणि इंद्राचं काय आहे? ई आहे. म्हणजे आ आणि ई जर एकत्र होते तर काय होणार आहे? ए. म्हणजे काय तयार होतं? राजेंद्र. समजलं? तसंच समजा आ असेल, उ असेल, अ किंवा ई असेल, आ किंवा मोठं ई असेल, अ आई असेल, उ जरी आलं असेल तर ओ तयार होतं. उ सोबत आलं तर ओ तयार होतं. अ आणि आ रू सोबत आला तर अर तयार होतं. ठीक आहे. हे कशाचा प्रकार झाला? गुणसंधीचा प्रकार आहे. ठीक आहे. याचे काही उदाहरण बघूया आपण. शब्दांचा विग्रह बघूया आणि संधी शब्द काय होतो तो बघूया. महा ईश्वर, आ येतोय आणि ई येतय म्हणून काय झालंय? ए झालंय. महेश्वर. नर आणि इंद्र, अ येतय आणि ई येतय म्हणून काय होणार आहे? ए होणार. बरोबर आहे. नरेंद्र. देव आणि इंद्र, देवेंद्र. सूर आणि ईश, सुरेश. गण आणि ईश, गणेश. रमा आणि ईश, रमेश. राज आणि उचित काय होणार आहे? राज. उचित. अ आणि उ जर असेल तर काय होतं? ओ होतं. बरोबर आहे. मग काय होतंय? राजोचित होतंय. महा आणि उत्सव काय होणार आहे? आ आणि उ एकत्र येते म्हणजे काय होतं? ओ होतं. बरोबर आहे. महोत्सव. सूर्य उदय, सूर्योदय. सूर्य, उ, आणि उ एकत्र येते काय होणार आहे? ओ होणार आहे. सूर्योदय. चंद्र उदय, चंद्रोदय. देव ऋषी, देव, ऋषी, र. काय होईल? अर होतं याचं. बरोबर आहे. देवर्षी, अर्षी येते. देवर्षी म्हणतो आपण उच्चार करताना. महाऋषी,
महा आ आणि ऋषी आ आणि रू महर्षी येतंय. कळतंय? ही काय झाली? गुणसंधी झाली. पुढे बघूया. याची पण सोपी ट्रिक लक्षात ठेवायची. काय आहे? अ आणि आ, ई आणि ई एकत्र येते तर ए तयार होतंय. अ आ सोबत उ उ जर येते तर ओ होतंय. अ आ सोबत रू येते तर अर होतंय. ठीक आहे? समजलं? हे काय झाली? आपली गुणसंधी झाली. पुढची संधी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. वृद्धी संधी जी असणार आहे, वृद्धी आणि यन संधी आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आणखी एक बातमी की आपली बॅच सुरू झालेली आहे. लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, LSO, सॅनिटरी इन्स्पेक्टर, फार्मासिस्ट, बॅक्टेरिओलॉजिस्ट सगळ्यांची टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही बॅचेस आहेत. तुम्हाला जर बॅच हवी असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. 9096468628 आणि तुमची सीट कन्फर्म करून घ्या. ओके, चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.